पुण्यातल्या महापुराचा मोठ्या प्रमाणावर पुणेकरांना फटका बसलेला आहे। आज पुण्यामध्ये पावसानं काहीशी विश्रांती घेतलेली आहे, मात्र खडकवासला धरणात विसर्ग आता कमी करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे पुण्यातली पूरस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती मिळते आहे। पुण्यामध्ये पुरामुळे नागरिकांचे प्रचंड हाल झाले, मोठं नुकसान पुणेकरांना काल सहन करावं लागलं। मात्र आज पुण्यामध्ये काहीशी पावसानं विश्रांती घेतलेली आहे। खडकवासला धरणातला पाण्याचा विसर्ग देखील कमी करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे पुण्यातली पूरस्थिती ही नियंत्रणात आहे। पुण्यातल्या याच पूरस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मिकी घई यांनी। आपण पाहूया। काल पुण्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसानंतर आता पुण्यामध्ये पावसाने काहीशी विश्रांती घेतलेली आहे आणि त्यामुळे खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग आता कमी करण्यात आलेला आहे। खडकवासला धरणातून आता 14,000 क्युसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग मुठा नदीमध्ये सुरू आहे। आता मी पुण्यातील डेक्कन परिसरात आहे। समोर जर आपण बघत असाल तर बाबा भिडे पूल आपल्याला दिसतोय। नदी पात्रातील रस्ते देखील आता पाण्याच्या बाहेर आलेले आहेत आणि जर आपण बघितलं तर बऱ्यापैकी पुण्यातली जी परिस्थिती आहे ती नियंत्रणात आहे। मात्र काल जर आपण बघितलं तर याच मुठा नदीच्या पात्रात जवळपास 55,000 क्युसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग करण्यात आलेला होता आणि त्यामुळं पूर्ण रस्ते असतील, बाबा भिडे पूल असेल, हे सगळं पाण्याखाली गेलेलं होतं आणि त्यामुळं पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणात हाहाकार झाला होता। जर आपण बघितलं तर पुण्यातील सिंहगड रस्त्यावर ज्या पद्धतीने सोसायटीजमध्ये पाणी गेलेलं होतं, अजूनही त्या ठिकाणी वीज खंडित आहे। लोकांना पिण्याचं पाणी त्या ठिकाणी मिळत नाहीये। सध्या पुणे महानगरपालिकेकडून टँकरने त्या ठिकाणी पाणी पुरवठा केला जातोय। हळूहळू परिस्थिती नियंत्रणात हळूहळू पुन्हा एकदा ती रुटीनवर येताना दिसते। आज सकाळपासून पुण्यामध्ये ढगाळ वातावरण आहे। पावसाने काहीशी विश्रांती घेतलेली आहे, मात्र हवामान खात्याकडून अजूनही ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे। त्यामुळं लोकांनी सुद्धा त्याच पद्धतीने काळजी घेणं गरजेचं आहे। मात्र आता तरी पुण्यामध्ये परिस्थिती ही नियंत्रणात आहे। कॅमेरामॅन अमोल गवाळेसह मी मिकी घई, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।